केंद्रातले असो का राज्यातले असो, ही जनतेची ताकद एवढी शिवसेनेची की आपोआप ती बळ देते. शिवसेना प्रमुखाचा विचार एवढा मजबूत आहे की हे लोक असे छोटे छोटे वाटतात. दारूच्या बाटल्या घेऊन तुम्ही विरोधी प्रचार केला, दुसरीकडे इम्तियाज जलील सुद्धा आहेत. हे पहा, प्रचार मी केला, लोकांना दारू पाहिजे का पाणी पाहिजे? कारण खरं तर संदीपान भुमरे शेतकरी आहे. शेतकरी असताना ते सांगतात माझा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. तर मग ते आम्ही सांगितलं की तुम्हाला दारू पाहिजे की पाणी पाहिजे. जलीलचं आव्हान कसं बघताय? जलील जातीयवादी, एकदम एमआयएम जातीयवाद निर्माण करते या संभाजीनगरमध्ये. मला असं वाटतं या जातीयवादाला संभाजीनगरच्या जनतेनं, कारण या संभाजीनगरात गुन्ह्या गोविंदानं हिंदू मुस्लिम राहण्याची आवश्यकता आहे. तो प्रयत्न आम्ही करत असताना जलील याच्यात खोडा घालतोय. जलील याच्यामध्ये पूर्णपणे जातीयवाद निर्माण होईल असा प्रयत्न करतो. शिवसेना हिंदुत्वादी आहे, पण बाकीच्या कोणत्याही धर्माचा अनादर शिवसेना करत नाही. त्या हेतून पुढे जात असताना जलील सारखी प्रवृत्ती सुद्धा ठेचावी लागेल या जनतेला. त्यामुळे हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं की पूर्णपणे जे कर्तव्य माझं होतं ते कर्तव्य बजावलेलं आहे आणि चंद्रकांत खैरे हे या लोकसभा मतदारसंघात विजयी होतील असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह वेदांत नेब, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. तर दिग्गजांच्या प्रतिष्ठा आज